प्रवेश परवानगीच्या रांगेत वेटिंग फॉर अ विजा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मराठी अनुवाद किशोर टपाल. आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा माझ्या भावाने तिकिटे खरेदी केली आणि मला आणि माझ्या बहिणीच्या मुलाला आमच्या आनंदात खर्च करण्यासाठी प्रत्येकी 2 आणे खिशात दिले. आम्ही एकाच वेळी आमच्या दंगामस्तीच्या जीवनाची कारकीर्द सुरू केली आणि सुरुवातीला लिंबू पाणीची बाटली मागवली. थोड्या वेळाने ट्रेनने शिट्टी वाजवली आणि आम्ही मागे पडू या भीतीने शक्य तितक्या लवकर त्यात चढलो. आम्हाला गोरेगावसाठी जवळचे रेल्वे स्टेशन असलेल्या मसूर येथून ट्रेन सोडण्यास सांगण्यात आले. संध्याकाळी 5 वाजता ट्रेन मसूर येथे आली आणि आम्ही आमचे सामान घेऊन खाली उतरलो. काही मिनिटांतच ट्रेनमधून उतरलेले सर्व प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानावर निघून गेले. आम्ही 4 मुले प्लॅटफॉर्मवर माझ्या वडिलांना किंवा त्यांच्या नोकराला शोधत राहिलो ज्यांना त्यांनी पाठवण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही बराच वेळ वाट पाहिली पण कोणीही आले नाही. 1 तास उलटून गेला आणि स्टेशनमास्टर चौकशीसाठी आले. त्यांनी आमची तिकिटे मागितली. आम्ही त्यांना ती दाखवली. त्यांनी आम्हाला विचारले की आम्ही का थांबलो. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही गोरेगावला जाणार आहोत आणि आम्ही वडिलांची किंवा त्यांच्या नोकराची वाट पाहत आहोत पण ते दोघेही आले नाहीत आणि आम्हाला गोरेगावला कसे पोहोचायचे हे माहीत नव्हते. आम्ही चांगले कपडे घातलेली मुले होतो. आमच्या पोशाखावरून किंवा बोलण्यावरून कोणीही ओळखू शकले नाही की आम्ही अस्पृश्यांची मुले आहोत. खरंच स्टेशनमास्टरला खात्री होती की आम्ही ब्राह्मण मुले आहोत आणि त्यांनी आम्हाला ज्या परिस्थितीत पाहिले त्याबद्दल ते खूप दुःखी होते. हिंदूंमध्ये नेहमीप्रमाणे त्या स्टेशनमास्टरने आम्हाला विचारले की आम्ही कोण आहोत. क्षणाचाही विचार न करता आम्ही महार आहोत असे स्पष्ट केले. महार हा मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समुदायांपैकी एक आहे. तो स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक बदल झाला. आम्हाला दिसून आले की तो तिरस्काराच्या एका विचित्र भावनेने ग्रासला आहे. माझे उत्तर ऐकताच तो त्याच्या खोलीत गेला आणि आम्ही जिथे होतो तिथेच उभे राहिलो. 15 ते 20 मिनिटे उलटली. सूर्य जवळजवळ मावळत होता. वडील अजून आले नाही किंवा त्यांनी नोकर पाठवला नव्हता आणि आता स्टेशनमास्टरही आम्हाला सोडून गेले होते. आम्ही खूप गोंधळलो होतो आणि प्रवासाच्या सुरुवातीला आम्हाला मिळालेल्या आनंदाची जागा अत्यंत दुःखाची भावना घेतली. अर्ध्या तासानंतर स्टेशनमास्टर परत आले आणि त्यांनी आम्हाला विचारले की आम्ही काय करायचे आहे. आम्ही म्हणालो की जर आम्हाला भाड्याने बैलगाडी मिळाली तर आम्ही गोरेगावला जाऊ आणि जर ते फार दूर नसेल तर आम्ही सरळ सुरुवात करू. भाड्याने घेण्यासाठी अनेक बैलगाड्या येत होत्या पण स्टेशनमास्टरांना उत्तर दिले की आम्ही महार आहोत. आम्ही गाड्यावाल्यांमध्ये फिरलो होतो आणि त्यापैकी एकही गाड्यावाल्यांमध्ये फिरायला गेलो होतो आणि त्यापैकी कोणीही विठाळ करून घेण्यास आणि अस्पृश्य वर्गातील प्रवाशांना घेऊन जाताना स्वतःला कमी लेखण्यास तयार नव्हता. आम्ही दुप्पट भाडे देण्यास तयार होतो पण आम्हाला आढळले की पैसे काम करत नाही.
आमच्या वतीने वाटाघाटी करणारा स्टेशन मास्तर शांत उभा राहिला. काय करावे हे त्याला कळत नव्हते. अचानक त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याने आम्हाला विचारले, तुम्ही गाडी चालवू शकता का? तो आमच्या अडचणीवर उपाय शोधत आहे असे वाटून आम्ही ओरडलो, हो, आम्ही करू शकतो. या उत्तरासोबत तो गेला आणि आमच्या वतीने प्रस्ताव मांडला की आम्ही गाड्यावाल्याला दुप्पट भाडे द्यावे आणि गाडी चालवावी आणि त्याने आमच्या प्रवासात गाडीसोबत पायी जावे. एका गाडीवाल्याला मान्य झाले कारण त्यामुळे त्याला भाडे कमविण्याची संधी मिळाली आणि तो विठाळपासूनही वाचला. आम्ही निघायला तयार होतो तेव्हा संध्याकाळी 6:30 वाजले होते. पण अंधार पडण्यापूर्वी आम्ही गोरेगावला पोहोचू असे आश्वासन मिळेपर्यंत स्टेशन सोडू नये अशी आमची चिंता होती. म्हणून आम्ही गाडीवाल्याला गोरेगावला पोहोचण्यासाठी किती अंतर आणि वेळ लागेल याबद्दल विचारणा केली. त्याने आम्हाला आश्वासन दिले की 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आमचे सामान गाडीत ठेवले, स्टेशन मास्तराचे आभार मानले आणि गाडीत चढलो. आमच्यापैकी एकाने लगाम घेतला आणि गाडी आमच्या बाजूने चालणाऱ्या माणसाने सुरू झाली.